कोण आहे फॉरेस्ट गार्ड, कोण आहे इकडचा? सागर काळे. हां, पण त्यांनी रिपोर्टिंग असं ते करत नाही का? आणि त्याच्याच ड्युटी नाही, त्याच्या रिसेंट असू दे. हा बिल्डिंग कदाचित 2 वर्ष आधी झालेला असेल, तेव्हा कोण होता? त्यांनी रिपोर्टिंग केलं का? कारण आता सपोज तिथे आहे आपल्या बुलेट ट्रेनचा, समोरच दिसते बुलेट ट्रेन, इथे दिसत आहेत पूर्ण आपला रिझर्व्ह फॉरेस्टचा, इथे पण पूर्ण आपला फॉरेस्टचा आहे, आणि इथे मधोमधी हा बिल्डिंग आहे, आणि इथे दिसत आहेत की हे, आणि रिझर्व्ह फॉरेस्ट आहे म्हणजे लेपर्डचा तर कधी पण हमला होऊ शकते, काहीच होऊ शकतात, आणि बरेच असे वाईल्ड ॲनिमल्स आहेत. मग ह्या लोकांना कसं दिलं? आणि फॉरेस्ट गार्डनी रिपोर्ट नाही केलं का? आणि याच्या बाबतीत आपण काही कंप्लेंट्स किंवा याच्यावर काही नाही, कारण आपलंच हे नाही आहे, म्हणजे आपला पण लक्ष नाही की हां ह्या असं नको व्हायला किंवा ही चुकीचं आहे. ते वॉल किती त्यांना सेव्ह करणार आहे? आणि रात्री बेरात्री जेव्हा ते इथून येतात जातात चालत विलत, काही हल्ला होऊ शकते ना. मग त्याच्यासाठी आपण काय लक्ष देतो? तुम्ही त्यांना जरा हे करा. म्हणजे आता मला माहीत नाही की ह्यानी फॉरेस्टकडनं पण परवानगी घेतलंच असणार, कारण फॉरेस्ट लँड आहे. मग फॉरेस्टनीच कसं काय अलाउ केलं? सब्जेक्ट टू वॉट कंडिशन्स? आणि दिलंच कसं काही ह्या बिल्डर्सना? असंच हा जो डेव्हलपर्सना आपण काही कुठेही काही देत चाललो आहे ना, तीच आहे प्रॉब्लेम हल्ली. आणि मेन आहे की आता फॉरेस्ट डिपार्टमेंट, म्युन्सिपल कॉर्पोरेशन, विचार करा फक्त. हे आम्ही बोलायला नको, हे तुमच्याच लक्षात यायला पाहिजे ॲज एन आर ओ ऑफ दिस रिजन. आणि तुमचे फॉरेस्ट गार्ड्स त्यांनी लक्षात आणून की हे असं असं आहे, असं होऊ शकतात, तर आपण NOC देताना सब्जेक्ट टू कंडिशन्स दिलं, काय केलं? आणि सब्जेक्ट टू कंडिशन पण आपण रिझर्व्ह फॉरेस्टचं देऊ शकत नाही. रिझर्व्ह फॉरेस्टमध्ये नॉन फॉरेस्ट्री वर्क तर होऊच शकत नाही, बरोबर की नाही? आता पिल्लर आपल्याला दिसलं की नाही, असं होऊ शकते का पिल्लर असं करून असं असेल पिल्लर, आणि आपल्याला दिसत आहेत की असं जर पूर्ण इथे पण आपल्याला झाडं दिसते, इथे पण झाडं दिसत आहेत. आणि मेन आहे मी जे तुम्हाला सांगितलं, तुम्ही रिमोट सेन्सिंगचे हे घ्या ना फोटोग्राफ्स. जेव्हा हे बांधलं गेलं त्याच्या 6 महिने आधीच्या मला द्या. कधी झालं ह्या बिल्डिंग सुरुवात कधी झाली? 4-5 वर्ष ना. त्याच्या अगोदरचं बघा सॅटेलाईट इमेज, 10 वर्षाचा सॅटेलाईट इमेजमध्ये आपल्याला दिसेलच ना की नाही? तर ते मला इमेजेस काढून दाखवा की हे आपल्या रिझर्व्ह फॉरेस्टचं नाही आहे म्हणून. हां, आपल्या नॉर्म्समध्ये दिलं आहे टाऊन प्लॅनिंगचा की तेव्हाचा 6 महिने आधीच्या सॅटेलाईट इमेजेस पाहिजे टाऊन प्लॅनिंग करताना, त्याच्यातच आपल्याला दिसेल ना. आता पण गुगल अर्थमध्ये जा ना, म्हणजे आता ह्या मोबाईलमध्ये दिसणार नाही कदाचित, पण तुमच्याकडे ती ॲप जी आहे GIS त्याच्यावर बघा, तुम्हाला दिसेलच. इमिडिएटली आपण कॅच करू शकतो की हा रिझर्व्ह फॉरेस्ट आहे की नाही आहे. आणि सिमिलरली हा म्हाडाचा पण जो आलेला आहे, आणि किती रिस्की आहे, ॲनिमल ॲक्सेस किती आहे सांगा मला. हां, हाऊ आर यू गोइंग टू गिव्ह प्रोटेक्शन टू दॅम? 100 मीटरचा जर तुम्ही म्हणताय आणि एकदम लागूनच हे बिल्डिंग, आणि तिथे पूर्ण आपला ओपन आहे पूर्ण रिझर्व्ह फॉरेस्ट लँडचा, बाउंड्री वॉल नाही, काही नाही आहे, तर कसं काय? तर थोडं लक्ष द्या. हा एक ॲज अ केस स्टडी होतो आहे की दुसरीकडे पण असं जो चाललं आहे ते सगळं एवढं सोपं करू नये, कारण फॉरेस्ट डिपार्टमेंटचा खूपच रिस्पॉन्सिबिलिटी आहे. खूपच कमी फॉरेस्ट राहिलेले लोक. आता हे जे बिल्डिंग्स वगैरे घेत आहेत, सगळ्यांकडे 1-1, 2-2, 4-4 घरं आहेत, इन्व्हेस्टमेंट म्हणून घेत आहेत, आणि सगळ्यांना पाहिजे आम्ही निसर्गमध्ये राहायचं आहे. अरे निसर्गमध्ये राहायला, निसर्गला वाचवायला तर हवं ना. तर फॉरेस्ट पीपल हॅज टू बी मोर सेन्सिटिव्ह, मला असं वाटतं. जस्ट प्लीज लुक इन टू इट, जे आता दाखवली. कारण म्हणूनच माझं कसं आहे की बिईंग एन अकॅडमिशियन फॉर सच अ लाँग टाईम, रिसर्चर, मी त्या डोळ्यातनी पाहते आहे की आपल्या रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे. आता एवढा जो डस्ट पोल्युशन होतं, एवढे बिल्डिंग्समध्ये लोक येऊन राहिले, आपण पण उभे आहोत तिथे, किती डस्ट पोल्युशन आहे. आणि आता डस्टचा नॉर्म्स आहे की नाही? मग बुलेट ट्रेनवाल्याला कोण थांबवतो आहे आता? हे डेब्रिस वगैरे हे इथे असं पडलेलं आहे, हा सगळा डेब्रिस, हे लोक येऊन राहायला लागले, हे असं पद्धतीने जे सगळं आहे हे चुकीचं सर्व चाललेलं आहे. मेन आहे माझं तर कन्सर्न फॉरेस्ट आहे बाबा. तुम्ही बिल्डरनी काय केलं ते मला नाही, आता फॉरेस्टनी कसं काय दिलं हा मेजर. तर सॅटेलाईट इमेजेस थोडा द्या.